जात प्रमाणपत्र देताना त्याच्या वैधतेची सखोल चौकशी करता येत नाही आणि अशी चौकशी करणे कायद्याच्या विरोधात आहे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सोलापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्याचा तसेच पुणे विभागीय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचा आदेश रद्दबातल ठरविला आहे। न्यायालयाने याचिकाकर्त्यास महादेव कोळी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र 3 आठवड्यात देण्याचे निर्देश दिले आहेत। न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। याचिकाकर्त्यातर्फे ॲडव्होकेट सौरभ तांदळे यांनी बाजू मांडली। याचिकाकर्त्यांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी अधिनियम 2000 च्या कलम 4 नुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे अधिकार केवळ जात प्रमाणपत्र जारी करण्यापुरते मर्यादित आहेत। न्यायालयाने नमूद केले की जात वैधतेबाबत सखोल चौकशी करण्याचा अधिकार केवळ जात पडताळणी समितीकडे आहे। प्रमाणपत्र देण्याच्या प्रारंभिक टप्प्यावर वंशावळ, 1950 पूर्वीचे पुरावे, रक्तसंबंध, जुन्या नोंदीची सत्यता किंवा कागदपत्रांची विश्वासार्हता तपासण्याचा अधिकार सक्षम प्राधिकाऱ्यास नाही। संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन वैधतेच्या मुद्द्यावर चौकशी करून आदेश दिल्याचे न्यायालयाने नमूद केले आणि ते आदेश रद्दबातल ठरविले। या निर्णयामुळे जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आणि जात वैधता पडताळणीची प्रक्रिया या स्वतंत्र असून त्यांचे अधिकार वेगवेगळे असल्याचे न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे।